हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ई लर्निंग फॉर ऑल. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे टेन्सेस. आज आपण टेन्सेस कवर करू. जसं की तुम्हाला माहिती आहे की टेन्सेस हा इंग्लिश ग्रामरमधला सर्वात बेसिक जो भाग आहे आणि टेन्सेसला मराठीमध्ये काळ असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपण आज ह्या टॉपिकमध्ये टेन्सेस, टाईप्स ऑफ टेन्सेस, त्याच्यामधले सगळे बारकावे आणि टेन्सेस कसे चेंज करायचे, कुठे कुठे त्याचा वापर करायचा हे आपण बघूयात. टेन्सेसला सुरू करण्याआधी जर तुम्हाला हे माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा. सर्वात आधी आपण बघूया टाईप्स ऑफ टेन्सेस. तर टेन्सेसचे 3 टाईप्स आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, जे प्रत्येक 4 सबटाईप्समध्ये अजून डिवाईड होतात. जसं की प्रेझेंट टेन्स डिवाईड होतो सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तसंच पास्ट टेन्ससुद्धा अजून पुढच्या 4 सबटाईप्समध्ये डिवाईड होतो: सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि सिमिलरली फ्युचर टेन्ससुद्धा सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अशा 4 सबटाईप्समध्ये डिवाईड होतो. आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ डिफरंट टेन्सेस. तर आता पहिला आपण जो टेन्स बघणार आहोत तो आहे प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्सचे 4 जे सबटाईप्स आहेत ते आपण बघूयात. तर पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर कसं येतं: सब्जेक्ट प्लस वर्ब 1 और वर्ब 1 प्लस एस और ई एस प्लस ऑब्जेक्ट. बघा स्ट्रक्चर कसं आहे: सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म किंवा वर्ब 1च्या पुढे एस और ई एस कधी लागतं. बघा वर्ब 1च्या पुढे एस और ई एस ज्यावेळेस आपला जो सब्जेक्ट आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. तर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे कोणते सब्जेक्ट? तर ही, शी और इट. किंवा आता हे ही, शी और इट हे प्रोनाऊन झाले तर त्याच्याऐवजी तुम्ही नाऊन घेतलात तर राम, सीता और कॅट ह्या टाईपचे, म्हणजे हिच्या जागी राम असेल किंवा शीच्या जागी सीता असेल, इटच्या जागी कॅट असेल, अशा टाईपचे जे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतात त्याच्यापुढे एस किंवा ई एस हा वर्बसाठी प्रत्यय लागतो प्लस ऑब्जेक्ट. जसं की तुमचं वर्ब असेल पुट, तर पुटला एस लावल्यावरती काय येणार आहे? पुट्स. जसं की तुम्ही आय यूज करत असाल तर तुम्ही म्हणणार आय पुट. पण जर तुम्हाला तिथे ही म्हणायचं असेल, सब्जेक्ट तुम्हाला ही यूज करायचं असेल तर तुम्हाला म्हणायला लागेल ही पुट्स, म्हणजे तिथे कोणता प्रत्यय लागणार आहे? एस हा प्रत्यय लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं येतं बघा: सब्जेक्ट प्लस इज और एम और आर प्लस वर्ब 1 प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. बघा सब्जेक्ट प्लस इज एम आर कधी यूज करायचं? तर आय असेल तर तुम्ही एम यूज कराल, वी असेल तर तुम्ही आर यूज कराल, ही, शी, इट असेल तर तुम्ही काय यूज कराल? इज यूज कराल, दे किंवा यू असेल तर पुन्हा तुम्ही काय यूज कराल? आर यूज कराल, प्लस वर्ब 1 प्लस आय एन जी. आता इथे कोणता प्रत्यय येणार आहे, कोणता वर्ब येणार आहे? तर आय एन जीवाला जो वर्बचा फॉर्म आहे तो येणार प्लस ऑब्जेक्ट. हे झालं कंटिन्युअस स्ट्रक्चर. आता ह्याचं तुम्ही एक्झाम्पल कसं द्याल? तर आय एम प्लेईंग इन द गार्डन. मी गार्डनमध्ये खेळत आहे, हे झालं त्याचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर पुढे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे बघा: सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट प्लस, आता इथे पण बघा हॅव और हॅज म्हटलेलं आहे, तर हॅव कधी येणार आणि हॅज कधी येणार? जसं की आय, वी, यू, दे वगैरे असेल तर तुमचं हॅव येणार. आणि जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजे तर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आपण कोणते पाहिले? ही, शी और इट अशा टाईपचे जर तुमचे सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतील तर तिथे तुमचा जो हॅव किंवा हॅजमधला तुम्ही काय वापरणार आहात? हॅज वापरणार. प्लस इथे जो आपण फॉर्म वापरणार आहोत वर्बचा तो आहे वर्ब 3 थर्ड फॉर्म, पास्ट पार्टिसिपल आपल्याला यूज करायचा आहे, प्लस ऑब्जेक्ट. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं तुम्ही एक्झाम्पल कसं द्याल? आय हॅव प्लेड. आय आहे त्याच्यामुळे पुढे काय येणार? हॅव, आणि हॅवच्या पुढे काय येणार? वर्बचा थर्ड फॉर्म जो कोणता आहे? प्लेड. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर कसं असतं बघा: सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस बीन प्लस वर्ब 1 प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता इथे सेम सब्जेक्ट हॅव कधी घेणार, हॅज कधी घेणार? जर ही, शी, इट असेल तर तुम्ही हॅज घेणार, बाकी सगळ्या सब्जेक्टना तुम्ही काय घेणार? हॅव घेणार, प्लस बीन प्लस
आय एन जीवालं वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे झालं परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर. जसं की आय हॅव बीन प्लेइंग, हे एक्झाम्पल झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं. पुढचा वाला टेन्स जो आहे तो आहे पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्सचे पण पुन्हा 4 टाईप्स येतात. पहिला आहे सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर कसं येतं, तर सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. आता इथे वर्ब टू म्हणजे कोणता आहे, जे आपलं पास्ट टेन्समधलं आहे वर्ब फॉर्म तो आहे. तर जसं की तुमचा वर्ब असेल राईट, तर राईटचा जो वर्ब टू आहे सेकंड फॉर्म आहे तो काय आहे, रोट असा होतो. तर ह्याचं एक्झाम्पल तुम्ही कसं सांगाल, आय रोट अ लेटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं येतं पहा, सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वेअर प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्टच्या पुढे टू बीचा वॉज फॉर्म कधी वापरायचा आणि वेअर फॉर्म कधी वापरायचा, तर तुमचा जर सब्जेक्ट ही शी ऑर इट असेल तर वॉज वापरायचा, किंवा आय असेल तर वॉज वापरायचा. बाकी सगळ्यांसाठी तुम्हाला वीसाठी, यूसाठी, देसाठी तुम्हाला काय वापरायचा आहे, टू बीचा फॉर्म वेअर हा फॉर्म वापरायचा आहे. प्लस वर्ब वन प्लस आय एन जी, म्हणजे जे वर्बचा फोर्थ फॉर्म आहे तो तुम्हाला इथे यूज करायचा आहे आय एन जीवाला प्लस ऑब्जेक्ट. तर ह्याचं एक्झाम्पल तुम्ही कसं द्याल, आय वॉज रायटिंग अ लेटर. त्याच्यानंतर पुढचा जो टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. तर पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर कसं येतं, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट. आता बघा, तुमचा कोणताही सब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढे कंपल्सरी काय येणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड येणार आहे प्लस वर्ब थ्री म्हणजे तुमचं पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. हा झाला पास्ट परफेक्ट टेन्सचा सिंटॅक्स म्हणा किंवा स्ट्रक्चर म्हणा. आता ह्याचा एक्झाम्पल तुम्ही कसं द्याल, आय हॅड रिटर्न अ लेटर. त्यानंतर चौथा टाईप आहे परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. त्याचं स्ट्रक्चर कसं येतं बघा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. जसं की तुमचा कोणताही सब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढे काय येणार आहे, हॅड बीन येणार आहे प्लस आय एन जीवाला जो वर्ब फॉर्म आहे तो येणार प्लस ऑब्जेक्ट. ह्याचं तुम्ही एक्झाम्पल द्याल, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. आपला पुढचा टेन्स आहे फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्सचे जे 4 टाईप्स आहेत त्यात ते बघूयात आपण. तर पहिला जो आहे सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर कसं येतं, सब्जेक्ट प्लस शाल ऑर विल प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. आता कोणता सब्जेक्ट असेल तर शाल वापरायचा आणि कोणता सब्जेक्ट असेल तर विल वापरायचं. जसं की तुमचा आय असेल सब्जेक्ट किंवा वी असेल सब्जेक्ट तर तुम्हाला वापरायला लागतं शाल. बाकी सगळ्यांसाठी तुम्ही काय वापरणार आहात, यू, ही, शी, इट ऑर दे असं कोणतंही तुमचा सब्जेक्ट असेल त्याच्यासाठी तुम्ही वापराल विल. त्याच्यानंतर तुमचा येतो वर्ब वन आणि त्याच्यानंतर येतो ऑब्जेक्ट. जसं की तुमचा सब्जेक्ट असेल आय, तुम्ही यूज कराल आय शॅल प्ले क्रिकेट असं म्हणाल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असतं, सब्जेक्ट प्लस शाल ऑर विल प्लस बी प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. जसं की आय असेल तर तुम्ही काय घ्याल, शाल, त्याच्या पुढे येतो बी प्लस वर्ब वनचा आय एन जीवाला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता ह्याचं एक्झाम्पल असेल, आय शॅल बी प्लेईंग क्रिकेट. पुढचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे बघा, सब्जेक्ट प्लस शाल ऑर विल प्लस हॅव प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट. जसं की तुमचा सब्जेक्ट असेल वी तर तुम्ही म्हणाल वी विल हॅव प्लेड क्रिकेट. पुढे आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट प्लस शाल ऑर विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. जसं की तुमचा सब्जेक्ट असेल दे तर तुम्ही म्हणाल दे विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. त्याच्यानंतर आपण बघूया युजेस ऑफ डिफरंट टेन्सेस. टेन्सेसचा वापर कोणत्या टेन्सचा कुठे करायचा. तर पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स जो आहे तो कशासाठी वापरतात, तर हॅबिच्युअल ॲक्शनसाठी. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय, ज्या ॲक्शन्स किंवा ज्या कृती सवयीच्या आहेत, नेहमीच्या आहेत, त्यांच्यासाठी कोणता टेन्स यूज केला जातो, सिम्पल प्रेझेंट टेन्स हा टेन्स यूज केला जातो. तर बघा त्यातला जो फर्स्ट पॉईंट आहे तो आपल्याला काय सांगतो, दिस इज जनरली युज्ड टू डिनोट हॅबिट, कस्टम, प्रॅक्टिस, रिपीटेड ॲक्शन, परमनंट ॲक्टिव्हिटी और जनरल ट्रूथ एट्सेट्रा. तर हे कशासाठी वापरतात, काय डिनोट करण्यासाठी वापरतात, तर एखादी सवय असेल किंवा एखादी रूढी असेल जी अनादी काळापासून चालत आलेली आहे, किंवा एखादी प्रॅक्टिस असेल, रिपीटेड ॲक्शन असेल एखादी, किंवा
एखादी परमनंट ॲक्टिव्हिटी आहे जी नेहमीच चालत राहते ती, किंवा एखादं जनरल ट्रूथ असेल, एखादं सत्य असेल ते सांगण्यासाठी आपण कोणत्या टेन्सचा यूज करतो, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करतो. त्यातला सेकंड पॉईंट जो आहे तो बघा, दीज आयडियाज आर एक्सप्रेस्ड बाय द ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी सच ॲज ऑफन, सेल्डम, युजली, नेव्हर, ऑकेशनली, समटाइम्स, नॉर्मली, जनरली, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, रेअरली ऑर डेली. आता ह्या ज्या आयडियाज आहेत त्या नेहमीच्या होणाऱ्या असतात, त्याच्यामुळे त्या एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी यूज करायला लागतात. ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे एखादी गोष्ट जर फ्रिक्वेंटली होत असेल तर ते सांगण्यासाठी आपण जे काही ॲडवर्ब्स यूज करतो तर ते कोणते आहेत. ऑफन हे ॲडवर्ब आहे. ऑफन म्हणजे वारंवार, सेल्डम म्हणजे क्वचित, युजली म्हणजे नेहमी, नेव्हर म्हणजे कधीही नाही, ऑकेशनली म्हणजे कधी कधी, समटाइम्स, नॉर्मली, जनरली, ऑलवेज, फ्रिक्वेंटली वारंवार, रेअरली फार दुर्मिळ, किंवा डेली म्हणजे रोज. हे जे आहेत ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी हे ह्या आयडियाज एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला वापरायला लागतात सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. कंपल्शन नाही आहे पण जनरली हे यूज करतात. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघा, द ओल्ड लेडी गोज फॉर अ वॉक इन द मॉर्निंग. आता इथे कोणतंही आपण ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी यूज केलेलं नाही आहे, तर त्यांनी काय सांगितलं आहे की ओल्ड लेडी गोज फॉर अ वॉक इन द मॉर्निंग. आता ह्याचं स्ट्रक्चर बघा, द ओल्ड लेडी तिच्यासाठी आपण यूज करू शी, त्याच्यामुळे इथे गोला काय वापरलेला आहे, ES हा प्रत्यय वापरलेला आहे. कारण काय, हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे वर्ब वनला ES लावलेला आहे, गोज झालेला आहे इथे. जनरली इथे ग्रॅमॅटिकल मिस्टेक होते की आपण जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे ते करायला चुकतो, आणि इथे जनरली खूप सारी जे लोक आहेत ते गो वापरून मोकळे होतात आणि इथे आपले मार्क्स जातात. तर बघा इथे हा आपला जो वर्ब आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे आपण गोला काय लावलेला आहे, ES हा प्रत्यय लावलेला आहे. फॉर अ वॉक इन द मॉर्निंग म्हणजे ते जिचं हॅबिच्युअल आहे ती रोज जाते, म्हणून आपण इथे कशामध्ये घेतलेलं आहे, ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये घेतलेलं आहे. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, पारुल युजली बिलीव्स एव्हरीबडी. पारुल सहसा कोणावरतीही विश्वास ठेवते. तर इथे ही तिची सवय आहे हे सांगण्यासाठी आपण इथे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी यूज केलेला आहे, युजली. पारुल आहे थर्ड पर्सन सिंग्युलर, त्याच्यामुळे आपण इथे बिलीवला काय वापरलेला आहे, एस हा प्रत्यय वापरलेला आहे, आणि पुढे आहे त्याचा ऑब्जेक्ट जो कोणता आहे, एव्हरीबडी. पारुल युजली बिलीव्स एव्हरीबडी हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. बघा नेक्स्ट, this tense is also used to make a statement in the present showing permanent nature and activity of the subject and eternal principles. आता मी जे म्हटलं होतं की आपण टेन्स कुठे यूज करायचे त्याचे बारकावे सुद्धा पाहणार आहोत, तर इथून त्याचे बारकावे सुरू होतात सिम्पल प्रेझेंट टेन्सचे. तर हा कुठे यूज केला जातो की जिथे एखाद्या सब्जेक्टची तुम्हाला परमनंट नेचर असेल किंवा ॲक्टिव्हिटी असेल, परमनंट ती दाखवायची असेल तर, किंवा इटर्नल प्रिन्सिपल जे असेल, तर इटर्नल प्रिन्सिपल म्हणजेच काय, तर शाश्वत तत्व तुम्हाला दाखवायचं असेल किंवा सांगायचं असेल तर तुम्हाला काय तुम्हाला इथे कोणता टेन्स यूज करायला लागतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायला लागतो. जसं की इथे बघा, आय नो हिम वेल, हे इटर्नल प्रिन्सिपल आहे की मला तो चांगल्या प्रकारे माहीत आहे किंवा मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. त्याच्यानंतर जे पुढे आहे, ही टीचर्स इन पिल्लाय कॉलेज. आता ही टीचर्स इन पिल्लाय कॉलेज याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, ही. तर टीचिंग त्याचं जे पिल्लाय कॉलेजमध्ये सुरू आहे जे त्याचं परमनंट नेचर आहे किंवा परमनंट ॲक्टिव्हिटी आहे, तर त्याच्यामुळे हा पण जो भाग आहे तो कशामध्ये दाखवलेला आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दाखवलेला आहे. सेकंड ह्याच्यामध्ये जे आहे ते काय आहे, हिस्टॉरिकल प्रेझेंट तुम्हाला दाखवायचं असेल एखादं, तर आता हिस्टॉरिकल प्रेझेंट म्हणजे काय की जी गोष्ट हिस्ट्रीमध्ये सुरू होती त्यावेळेस, तर ते जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही कोणतं टेन्स यूज करणार, तिथे पण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करणार. जसं की इथे बघा, नाव अर्जुन शूट्स ॲरोज ॲट भीष्मा. अर्जुन सब्जेक्ट आहे, तो थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या स्ट्रक्चरनुसार शूटच्या पुढे लावला एस, आपण वर्बचा तो फॉर्म यूज केला इथे, आणि ॲरोज ॲट भीष्मा म्हणजे जरी ही गोष्ट हिस्ट्रीमध्ये झालेली असेल तरी पण ते हिस्टॉरिकल प्रेझेंट होतं, त्याच्यामुळे आपण ते कशामध्ये घेतलेलं आहे, इथे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्युचर अरेंजमेंट. आता फ्युचर अरेंजमेंट म्हणजेच काय, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अरेंजमेंट करायची असेल फ्युचरसाठी तर तुम्ही तिथे शॅल विल सुद्धा वापरू शकता, पण तेच तुम्ही जे सेंटेन्स आहे ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा दाखवू शकता. की जसं की इथे म्हटलेलं आहे, ही लिव्ज हिज जॉब नेक्स्ट वीक, म्हणजे त्याने तशी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे की तो त्याचा जॉब जो आहे तो काय करणार आहे, नेक्स्ट वीकमध्ये सोडून देणार आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट टेन्स जो आहे आपला द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, किंवा ज्याला म्हटलं जातं प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर कंटिन्युअस म्हणजे काय की जी गोष्ट आता चालू आहे ती.
तर त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, फर्स्ट जो पॉईंट आहे, दिस टेन्स इज नॉर्मली युज्ड फॉर अन ॲक्शन इन प्रोग्रेस दॅट इज टेम्पररी इन नेचर इन द प्रेझेंट ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. आता साहजिक आहे ना की जी ॲक्शन आत्ता सुरू आहे ती अजून थोड्या वेळ झाल्यानंतर आता सुरू आहे म्हणजे ते टेम्पररी आहे ह्या पॉईंटपुरती. त्याच्यानंतर पुढे आपण गेल्यावरती ती काय होणार आहे, पास्टमधली गोष्ट होणार आहे. त्याच्यामुळे असं सांगितलेलं आहे की दिस टेन्स इज नॉर्मली यूज फॉर अन ॲक्शन इन प्रोग्रेस दॅट इज टेम्पररी इन नेचर इन द प्रेझेंट ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. जसं की इथे आहे, शी इज स्विमिंग इन द रिव्हर, ती नदीमध्ये पोहत आहे. आणि त्याचं सिंटॅक्स आपण जसं सांगितला होता, सब्जेक्ट त्याच्यानंतर इज ऑर एम ऑर आर प्लस V1 प्लस ING आणि पुढे ऑब्जेक्ट. तसं इथेच शी आहे म्हणून आपण इथे घेतलेला आहे इज, त्याच्यापुढे आपण घेतलेला आहे ING वाला फॉर्म वर्बचा आणि त्याच्यापुढे इन द रिव्हर हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हे झालं फर्स्ट. सेकंड आहे, इट ऑल्सो एक्सप्रेसेस फ्युचर ॲक्शन ऑर अ डेफिनाईट अरेंजमेंट इन द नियर फ्युचर. हे अजून काय सांगतात, एखादी तुम्ही फ्युचर ॲक्शन करणार असाल म्हणजे एखादी गोष्ट भविष्यामध्ये करणार असाल किंवा एखादी तुमची डेफिनाईट अरेंजमेंट झालेली आहे म्हणजे नक्कीच तुम्ही जी करणार आहात जवळच्या भविष्यामध्ये किंवा आता लगेचच करणार आहात लगतच्या भविष्यामध्ये, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इथे यूज करायला लागतो. तर जसं की इथे बघा, आय एम गोईंग टू द सिनेमा टुमारो, मी उद्या सिनेमासाठी जात आहे. त्याच्या पुढे जो बारकावा आहे तो लक्षात घ्या. थर्ड पॉईंट जो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करण्याचा, कंटिन्युअस टेन्स विथ ऑलवेज मे एक्सप्रेस ॲन आयडिया विच इज नॉट टू द लायकिंग ऑफ द स्पीकर. जर तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ऑलवेज हा वर्ड यूज केला तर हे काय दाखवू शकतं, तर जो स्पीकर आहे तर जो बोलणारा आहे तर त्याला ती गोष्ट आवडत नाही आहे हे आपण त्याच्यामधून सांगू शकतो. की जसं की इथे बघा, ही इज ऑलवेज प्रेझिंग हिज फ्रेंड्स, तो नेहमी त्यांच्या मित्राची स्तुती करत असतो. तर ही जी गोष्ट आहे, हे जे बोलणारा आहे, ही इज ऑलवेज प्रेझिंग हिज फ्रेंड, जो स्पीकर आहे त्याला ही गोष्ट आवडत नाही हे ह्याच्यामधून डिनोट होतं. बघा, जर तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ऑलवेज यूज केलं तर हे कदाचित असं असू शकतं किंवा अशी ही एखादी आयडिया असू शकते की जी स्पीकरला आवडत नाही. अशासाठी सुद्धा तुम्ही इथे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करू शकता. पुढचा आपला टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर बघा, हा टेन्स काय आहे, तर दिस टेन्स इज अ मिक्सचर ऑफ प्रेझेंट अँड पास्ट. तर ह्या टेन्समध्ये प्रेझेंट आणि पास्टची एक जुळणी केलेली असते आणि मग ते वाक्य आपल्यासमोर येतं. जसं की ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग द ॲक्शन इज ऑलरेडी कम्प्लीट इन द पास्ट, इट ऑलवेज इम्प्लायज अ स्ट्रॉंग कनेक्शन विथ द प्रेझेंट इवन दो ॲक्शन टूक प्लेस इन द पास्ट. आता बघा, असं आहे की जेव्हा तो स्पीकर बोलतोय तर त्यावेळेस ती ॲक्शन जस्ट कंप्लीट झालेली असते किंवा ऑलरेडी कंप्लीट झालेली असते पास्टमध्ये आणि तो आता सांगतोय, म्हणून काय आलं, प्रेझेंट परफेक्ट. म्हणजे जे आताच पूर्ण झालेलं काम आहे तर ते सांगायचं असेल तर तुम्ही कोणता टेन्स यूज करणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करणार. आता जनरली द फॉलोविंग ॲडवर्ब्स अँड कंजक्शन्स आर यूज टू एक्सप्रेस द प्रिसिडिंग ॲक्शन. प्रिसिडिंग ॲक्शन जे आहे ते दाखवण्यासाठी कोणते ॲडवर्ब्स किंवा कंजक्शन्स यूज करतात बघा. एव्हर असेल, जस्ट असेल, रिसेंटली असेल, ऑलरेडी असेल, येट, टिल, लेट, बिफोर, बाय द टाईम, आफ्टर, हे कंजंक्शन्स इथे यूज केले जातात किंवा रिसेंटलीसारखे ॲडवर्ब्स इथे यूज केले जातात. तर एक्झाम्पल बघा, आय हॅव जस्ट सीन दॅट फिल्म. तिथे जस्ट हे काय यूज केलेलं आहे, कंजंक्शन यूज केलेलं आहे आणि आय हा सब्जेक्ट आहे, आय हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आला हॅव, तो जर ही, शी, इट असतं तर इथे आला असता हॅज. आणि सीन, सीन हे काय आहे, व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, ते आपण हॅवच्या पुढे घेतलेला आहे आणि दॅट फिल्म काय आहे, ऑब्जेक्ट आहे ह्या ठिकाणी. तर सिंटॅक्स बघा, आय हॅव जस्ट सीन दॅट फिल्म. पुढचा जो टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. आता हा कधी यूज केला जातो, तर दिस टेन्स इज यूज फॉर अ पास्ट हॅबिट इंडिकेटेड जनरली बाय ऑफन, सेल्डम, युजली, नॉर्मली, जनरली, ऑकेशनली, समटाइम्स, नेव्हर, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, रेअरली, डेली, यूज टू, एटसेट्रा. तर हे सगळे वर्ड्स आहेत की जे आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये यूज करू शकतो. कंपल्शन नाही आहे की हे यूजच करायला हवेत, पण जनरली हे यूज करतात. फॉर एक्झाम्पल, ही नेव्हर ड्रँक वाईन. तर बघा, इथे ही हा सब्जेक्ट आहे, त्याच्या पुढे इथे घेतलेला आहे ड्रँक. ड्रँक हा V2 आहे, जो आपला सिम्पल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर सांगतो आपल्याला की सब्जेक्टच्या पुढे आपल्याला V2 घ्यायला लागतो, व्हर्बचा सेकंड फॉर्म घ्यायला लागतो आणि त्याच्या पुढे मग ऑब्जेक्ट. त्याच्यामुळे इथे ही नेवर वर्ड घेतलेला आहे आणि ड्रँक वाईन हे त्याचं सिंटॅक्स आपण इथे सॅटिस्फाय केलेलं आहे. पुढे, दिस टेन्स इज ऑल्सो युज्ड फॉर अ सिंगल ॲक्ट कम्प्लिटेड इन द
past. Definite point of time is denoted by since, ever, earlier, ago, back, before, last, yesterday, etc. तर हा टेन्स अजून कशासाठी यूज केला जातो, तर एखादी कृती असेल जी तुम्ही आता जस्ट पास्टमध्ये कंप्लीट केलेली आहे तर ती सांगण्यासाठी सुद्धा केला जातो. आणि कधी ती पूर्ण झाली तो डेफिनाईट पॉईंट ऑफ टाईम तुम्हाला सांगायचा असेल तर तुम्ही ह्या सगळ्या वर्ड्सचा यूज करू शकता. जसं की जे सांगितलेलं आहे सिन्स, एव्हर, अर्लियर सारखे शब्द तुम्ही इथे वापरू शकता. इथे आहे आय मेट युअर ब्रदर यस्टरडे. तर ही पास्टमध्ये ॲक्शन झालेली आहे आता जस्ट, आणि कधी झालेली आहे तो जो डेफिनाईट पॉईंट ऑफ टाईम आहे तो त्यांनी काय सांगितलेला आहे, यस्टरडे, म्हणजे काल मी तुझ्या भावाला भेटलो. तर इथे आयच्या पुढे आला आहे V2, मीटचा सेकंड फॉर्म आहे मेट, युअर ब्रदर हा झाला ऑब्जेक्ट, आणि यस्टरडे हे त्याने डेफिनाईट पॉईंट ऑफ टाईम शो करण्यासाठी सांगितलेला आहे तो वर्ड. पुढचा जो टेन्स आहे तो आहे द पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स कधी यूज करतात बघा. तर फर्स्ट सांगितलं आहे दिस टेन्स इज यूज फॉर अ पास्ट ॲक्शन इन प्रोग्रेस. जी पास्टमध्ये चालू होती ॲक्शन, जी प्रोग्रेसमध्ये होती पास्ट टेन्समध्ये, ती दाखवायची असेल तुम्हाला तर तुम्ही यूज करता पास्ट कंटिन्युअस टेन्स. जसं की इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा, इट वॉज स्टील रेनिंग वेन आय रिच्ड देअर. इट सब्जेक्ट, त्याच्यापुढे वॉज टू बीचा फॉर्म, त्याच्यानंतर व्हर्बचा ING फॉर्म, आणि व्हेन आय रिच्ड देअर हा पुढचा RPS आहे. तर इट वॉज स्टील रनिंग वेन आय रिच्ड देअर म्हणजे त्यावेळेस ती सुरू होती, पास्टमध्ये जी क्रिया आहे ती सुरू होती ही दाखवण्यासाठी त्याने यूज केलेला आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स इथे आहे तो. ही वॉज बिझी इन पॅकिंग लास्ट इव्हनिंग. हीच्या पुढे वॉज आहे, पॅकचा ING फॉर्म आहे पॅकिंग, आणि लास्ट इव्हनिंग म्हणजे पास्ट जी आहे लास्ट इव्हनिंग आहे, लास्ट इव्हनिंगमध्ये तो बिझी होता पॅकिंगमध्ये हे सांगण्यासाठी आपण इथे कोणता यूज केलेला आहे टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघा, इट इज ऑल्सो यूज्ड फॉर अ डेफिनेट अरेंजमेंट फॉर फ्युचर इन द पास्ट. आता बघा जसं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण फ्युचर अरेंजमेंट जी असेल ती दाखवण्यासाठी आपण यूज केला होता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तसं इथे एखादी पास्टमध्ये कोणती आपण केलेली होती असेल फ्युचर अरेंजमेंट ती दाखवण्यासाठी इथे यूज केला जातो पास्ट कंटिन्युअस टेन्स. जसं की इथे एक्झाम्पल बघा, ही वॉज लिव्हिंग दॅट नाईट. तो त्या रात्री निघत होता. ही पास्टमध्ये आहे, फ्युचर अरेंजमेंट त्यावेळेस झालेली होती ही सांगण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, आय आस्क्ड हर व्हॉट शी वॉज डुईंग नेक्स्ट संडे. मी तिला विचारलं की ती पुढच्या संडेला काय करणार होती. तर हा सुद्धा एक पॉईंट आहे जो इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे. नेक्स्ट टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्स कधी यूज करायचं बघा. तर काय सांगितलेलं आहे फर्स्ट पॉईंट इथे, दिस टेन्स इज यूज्ड वेन आउट ऑफ टू ॲक्शन्स इट इज नेसेसरी टू एम्फसाइज दॅट द प्रिसिडिंग ॲक्शन वॉज कम्प्लिटली फिनिश्ड बिफोर द सक्सिडिंग ॲक्शन स्टार्ट. दोन ॲक्शन्स असतील तुमच्या, एक प्रिसिडिंग ॲक्शन आणि एक सक्सिडिंग ॲक्शन. प्रिसिडिंग म्हणजे आधी झालेली आणि सक्सिडिंग म्हणजे त्याच्या पाठोपाठची लगेचच. तर हे आता तुम्ही कसं सांगणार, तर बघा, आय हॅड गॉन टू दिल्ली लास्ट वीक बिफोर माय फादर केम. आता इथे दोन ॲक्शन्स आहेत. आय हॅड गॉन टू दिल्ली ही झाली प्रिसिडिंग ॲक्शन, आणि बिफोर माय फादर केम ही झाली सक्सिडिंग ॲक्शन. तर ही जी प्रिसिडिंग ॲक्शन आहे ती कम्प्लिटली फिनिश झालेली आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स यूज करायला लागतो. तर बघा इथे आहे आय हॅड गॉन टू दिल्ली म्हणजे मी दिल्लीमध्ये गेलो होतो, ही झाली पूर्ण कंप्लीट झालेली ॲक्शन. आणि सक्सिडिंग ॲक्शन कोणती आहे त्याच्यानंतर आलेली, बिफोर माय फादर केम म्हणजे माझे वडील यायच्या आधी मी दिल्लीमध्ये पोहोचलेलो होतो किंवा मी दिल्लीमध्ये गेलेलो होतो हे सांगण्यासाठी तुम्ही कोणता टेन्स यूज करणार, पास्ट परफेक्ट टेन्स. त्यानंतर सेकंड बघा, ह्याच्यामध्ये एक बारकावा आहे. Sometimes preceding action is implied and is indicated by the use of ever, just, recently, already, yet, so far, before, after, etc. कधी कधी असं होतं की जी प्रिसिडिंग ॲक्शन आहे ती त्या टेन्समध्येच इम्प्लाय केलेली असते, त्या सेंटेन्समध्येच इम्प्लाय केलेली असते, आणि ती कोणत्या वर्डने दाखवलेली असते तर एव्हर, जस्ट, रिसेंटली, ऑलरेडी, येट, सो फार, बिफोर, आफ्टर, एटसेट्रा. जसं की ह्याचं एक्झाम्पल तुम्ही इथे घ्याल, आय हॅड ऑलरेडी टेकन अ ब्रेकफास्ट. त्याचे दोन ॲक्शन्स दिलेले नाही आहेत प्रिसिडिंग सक्सिडिंग, इथे एकच ॲक्शन आहे आय हॅड टेकन अ ब्रेकफास्ट. म्हणजे दुसरी ॲक्शन आहे ती त्याच्यामध्ये इम्प्लाय केलेली आहे, ती काय सांगितलेली आहे, कोणता वर्ड यूज करून केलेली आहे, ऑलरेडी हा वर्ड यूज करून
केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, दिस टेन्स इज ऑल्सो युज्ड ॲज टाईम एक्सप्रेशन विथ सेन्स फॉर, हाऊ लॉंग, ऑल, होल, थ्रू आउट, ऑल अलॉंग एट्सेट्रा. तर तुम्हाला एखादं टाईम एक्सप्रेशन सांगायचं असेल किंवा एखादी गोष्ट कधीपासून चालू झालेली आहे किंवा किती वेळ चालू आहे हे सांगायचं असेल तरी पण आपण इथे हा टेन्स यूज करतो, प्रेझेंट परफेक्ट. जसं की इथे एक्झाम्पल बघा, शी हॅड नोन हिम फॉर लास्ट 2 hours. तिला तो माहीत होता. किती वेळ माहिती होता किंवा किती वेळापासून माहिती होता, तर फॉर लास्ट 2 hours, शेवटच्या 2 तासापासून तिला तो माहिती होता. म्हणजे हे टाईम एक्सप्रेशन झालं, जे सांगण्यासाठी आपण कोणता टेन्स ते यूज केला, पास्ट परफेक्ट टेन्स यूज केला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, past perfect tense used with verbs such as want, hope, expect, think, suppose, mean, intend indicate that the action mentioned did not take place. जर तुम्ही past perfect tense मध्ये हे वरील सांगितलेले शब्द यूज करत असाल, वॉन्ट, होप, एक्सपेक्ट सारखे, तर त्याचं मिनिंग काय होतं की ही जी ॲक्शन सांगितलेली आहे की ती झालेलीच नाही कधी किंवा घडलेलीच नाही. तर इथे एक्झाम्पल बघा, आय हॅड वॉन्टेड टू हेल्प माय ब्रदर. मला माझ्या भावाला मदत करायची होती. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, तर ती मदत ती करू शकलेला नाही तो, ती जी व्यक्ती बोलणारी आहे ती, म्हणजे ती जी ॲक्शन आहे ती घडलेलीच नाही, डिड नॉट टेक प्लेस. नेक्स्ट, आय हॅड एक्सपेक्टेड टू पास. मी पास होईन अशी मला अपेक्षा होती. म्हणजेच काय, ते प्रत्यक्षात घडलेलं नाही आहे, तो काय झालेला आहे, फेल झालेला आहे, असं इथे सांगण्यात येतं. तर पुढचा टेन्स जो आहे तो आहे सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स कधी यूज करतात, तर दिस टेन्स एक्सप्रेसेस अन ॲक्शन दॅट इज टू टेक प्लेस इन फ्युचर. म्हणजे ज्यावेळेस एखादी फ्युचर ॲक्शन असेल की जी एखादी फ्युचरमध्ये घडणारी गोष्ट असेल ती सांगण्यासाठी आपण टेन्स यूज करतो, सिम्पल फ्युचर टेन्स. आता फ्युचरमध्ये कधी, तर सून, लवकरच, शॉर्टली, थोड्याच वेळात, इन अ फ्यू मोमेंट्स, थोड्या क्षणांमध्ये, टुमारो, उद्या, प्रेझेंटली, आता लगेचच, किंवा नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षी. तर असं जर असेल, फ्युचरमध्ये होणारी जी गोष्ट असेल ती सांगण्यासाठी आपण कोणता टेन्स यूज करणार, सिम्पल फ्युचर टेन्स यूज करणार. जसं की इथे बघा एक्झाम्पल आहे, दे विल कम हिअर शॉर्टली. जसं की आपला सिंटॅक्स आहे सब्जेक्ट प्लस शॅल ऑर विल. आता इथे आपण जो सब्जेक्ट घेतलेला आहे दे आहे, तर त्याच्या पुढे येतं विल, त्याच्यानंतर येतो आपला वर्ब 1 जो कम आहे इथे, आणि हिअर हा त्याचा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर हे त्याचं एक्झाम्पल आहे, दे विल कम हिअर शॉर्टली. त्यानंतर, इट शुड बी नोटेड दॅट देर आर सेव्हरल वेज टू एक्सप्रेस फ्युचर ॲक्शन इन इंग्लिश ॲज गिवन बिलो. तर फ्युचर ॲक्शन सांगण्याचे इंग्लिशमध्ये खूप सारे मार्ग आहेत. जसं की फ्युचर ॲक्शन इज एक्सप्रेस्ड इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जे फ्युचर ॲक्शन आहे ते आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा सांगू शकतो. बट इट इज मोर डेफिनाईट ॲक्शन दॅन द ॲक्शन एक्सप्रेस्ड इन द फ्युचर टेन्स. जर फ्युचर टेन्समध्ये होणारी एखादी गोष्ट जी असेल ती, जर फ्युचरमध्ये होणारी एखादी गोष्ट जर आपण सांगितली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये, तर ती फ्युचर टेन्समध्ये सांगितलेल्या गोष्टीपेक्षा सुद्धा जास्ती सर्टन असते. सर्टन असते म्हणजेच काय, तर निश्चित असते. जसं की इथे आहे, दे आर कमिंग टुमारो. जर मी असं म्हणाले दे विल कम टुमारो, तर त्याच्यापेक्षा जर मी असं म्हणाले दे आर कमिंग टुमारो, तर इथे त्याची जी सर्टॅनिटी असते, आता इथे ॲक्शन कोणती सांगितलेली आहे, कम, येणे, त्यांच्या येण्याची जी सर्टॅनिटी आहे ती याच्यामध्ये जास्ती असते. कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये, सिम्पल फ्युचर टेन्सपेक्षा. नेक्स्ट, फ्युचर एक्सप्रेशन इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन द फ्युचर कंटिन्युअस. आपण फ्युचर कंटिन्युअसचा यूज करून सुद्धा फ्युचर एक्सप्रेशन सांगू शकतो. जसं की इथे बघा, सुशांत विल बी अरायविंग सून, हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. थर्ड आहे, फ्युचर ॲक्शन इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन द प्रेझेंट इंडेफिनाईट टेन्स. आता प्रेझेंट इंडेफिनाईट टेन्स म्हणजेच कोणता, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करून सुद्धा आपण फ्युचर ॲक्शन सांगू शकतो. जसं की इथे बघा, शी अराइव्ज फ्रॉम द USA नेक्स्ट मंथ. आता इथे नेक्स्ट मंथ सांगितलेलं आहे, म्हणजे ही जी क्रिया आहे ती कधीची आहे, फ्युचरची आहे. तर इथे शी अराइव्हचं मिनिंग काय होणार आहे, शी विल अराइव्ह. बघा, आपण सिम्पल फ्युचर टेन्स किंवा ज्या फ्युचरमध्ये होणाऱ्या ॲक्शन्स आहेत त्या 4 प्रकारे सांगू शकतो. एक तर तुम्ही सिम्पल फ्युचर टेन्स यूज करा, किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करा, किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करा, किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करा, चालू शकतं. पुढचा आपला टेन्स आहे तो आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर हा बघा, दिस टेन्स इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट विल बी इन प्रोग्रेस विथ अ पॉईंट ऑफ टाईम इन फ्युचर. तर हा कशासाठी यूज करतात, तर सपोज तुम्हाला अशी एखादी ॲक्शन एक्सप्रेस करायची आहे की जी एखाद्या फ्युचरच्या पॉईंट ऑफ टाईमला
चालू असेल किंवा घडत असेल असे ॲक्शन जे तुम्हाला सांगायचे असेल तर तुम्ही यूज करणार फ्युचर कंटिन्युअस टेन्स. जसं की इथे बघा, शी विल बी वेटिंग फॉर मी वेन आय रीच हर होम. म्हणजे फ्युचरमध्ये त्याला असं वाटतंय की असं होत असेल की शी विल बी वेटिंग फॉर मी, म्हणजे ती माझी वाट पाहत असेल जेव्हा मी तिच्या घरी जाईन. Next, this tense is also used to express the future indefinite tense or definite future arrangement. आता हा टेन्स अजून कशासाठी यूज करतात तर फ्युचर इनडिफिनाईट टेन्स, म्हणजे फ्युचर इनडिफिनाईट टेन्स म्हणजेच कोणता, सिम्पल फ्युचर टेन्स किंवा डेफिनाईट फ्युचर अरेंजमेंट तुमची असेल, एखादी निश्चित आहे जी गोष्ट होणार आहे ती सांगण्यासाठी पण तुम्हाला हा टेन्स यूज केला तरी पण चालतो. तर बघा इथे काय आहे, ही विल बी गोइंग टू पुणे बाय कार टुडे, म्हणजे तो आज पुण्याला जात आहे. म्हणजे हा फ्युचर इनडिफिनाईट टेन्स आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे, पण तो कोणत्या टेन्सचा यूज करून, कोणता सिंटॅक्स यूज करून सांगितलेला आहे, तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करून सांगितलेला आहे. नेक्स्ट टेन्स आहे आपला फ्युचर परफेक्ट टेन्स. आता हा फ्युचर परफेक्ट टेन्स कधी यूज करतात बघा, दिस टेन्स इज यूज्ड when out of two actions it is necessary to emphasize that the preceding action will be completely finished before the succeeding action starts in future. दोन ॲक्शन्स असतील, एक प्रिसिडिंग ॲक्शन आणि सक्सिडिंग ॲक्शन. तर असं सांगायचं असेल की फ्युचरमध्ये जी प्रिसिडिंग ॲक्शन आहे ती सक्सिडिंग ॲक्शन स्टार्ट व्हायच्या आधी कम्प्लिटली फिनिश झालेली असेल, तर हे सांगण्यासाठी आपण कोणता टेन्स यूज करणार, फ्युचर परफेक्ट टेन्स. आता समटाइम्स प्रिसिडिंग ॲक्शन इज इम्प्लाइड अँड इंडिकेटेड बाय द यूज ऑफ एव्हर, जस्ट, ऑलरेडी, रिसेंटली, येट, सो फार, टिल टाईम, बिफोर, बाय द टाईम, लेटर, एटसेट्रा. जे मी सांगितलं तुम्हाला प्रेझेंट परफेक्टमध्ये किंवा पास्ट परफेक्टमध्ये तेच हे वर्ड्स आहेत आणि सांगितलेले की हे पण वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट, दिस टेन्स इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस टाईम एक्सप्रेशन. जर हा टेन्स जो आहे तो टाईम एक्सप्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी पण यूज केला जातो. मग ते टाईम एक्सप्रेशन कोणत्या वर्ड्सचा यूज करून सांगितले जातात, सिन्स, फॉर, हाऊ लॉंग, ऑल, थ्रू आउट, ऑल लॉंग, डिनोट दॅट ॲक्शन स्टार्टेड सम टाईम इन द पास्ट अँड इज कंटिन्युइंग इन टू द प्रेझेंट. तर हे सगळे वर्ड्स सांगितलेले आहेत इथे आणि त्याचं एक्झाम्पल कसं दिलेलं आहे बघा, he will have suffered a lot by now since his birth. त्याचं एक्झाम्पल आहे फ्युचर परफेक्ट टेन्सचं. नेक्स्ट टेन्स जो आहे आपला परफेक्ट कंटिन्युअस. तर हा परफेक्ट कंटिन्युअस सगळ्यांचा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. तर तो काय सांगतो, तर इट डिनोट्स अन ॲक्शन कंटिन्युइंग फ्रॉम द पास्ट इन टू प्रेझेंट. एखादी अशी गोष्ट असेल की जी पास्टपासून प्रेझेंटपर्यंत कंटिन्यू होत आलेली आहे, तर त्याच्यासाठी आपण हा टेन्स यूज करतो परफेक्ट कंटिन्युअस. इट इम्प्लाइज द ड्युरेशन ऑफ अन ॲक्शन, आणि किती वेळासाठी ती ॲक्शन झालेली आहे त्याचं जे ड्युरेशन आहे ते सुद्धा ह्या टेन्समध्ये सांगितलेलं असतं. द टाईम एक्सप्रेशन इज नॉर्मली इंडिकेटेड बाय सिन्स, फॉर, हाऊ लॉंग, होल, ऑल, थ्रू आउट, ऑल अलॉंग, एटसेट्रा. तर हे जे वर्ड्स आहेत ते टाईम एक्सप्रेशन सांगण्यासाठी वापरतात हे आपल्याला माहीत आहे. आता नेक्स्ट स्लाइड जी आहे ती बघा, सिक्वेन्स ऑफ टेन्स यूज्ड इन ग्रामर. आता ग्रामरमध्ये टेन्सचा सिक्वेन्स सेंटेन्समध्ये कसा यूज करायचा, तर ह्याच्यावरती खूप वेळा प्रश्न असतात. तर फर्स्ट बघा, इफ त्याच्यापुढे सिम्पल प्रेझेंट असेल आणि दुसऱ्या सिक्वेन्समध्ये पण काय असेल, सिम्पल प्रेझेंट असेल, तर ते काय सांगतं, इट डिस्क्राइब्स जनरल ट्रूथ अँड फॅक्ट्स. बघा इथे, इफ वी हिट आईज इट चेंजेस इन टू वॉटर. आता इफच्या पुढे वी हिट आईज हा काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि त्याच्यानंतर येणारं लगेचच जे सिक्वेन्शियल सेंटेन्स आहे ते पण आहे इट चेंजेस इन टू वॉटर, हे पण काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तर हे आपल्याला काय सांगतं, तर जनरल ट्रूथ आहे हे. जर आपण आईसला हिट केलं तर ते कशामध्ये चेंज होतं, वॉटरमध्ये ते चेंज होतं. हे फर्स्ट. सेकंड, इफ सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर असं असेल तर हे काय सांगतं, इट इज नोन ॲज प्रोबेबल कंडिशन, म्हणजे ही प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता असते की असं होऊ शकतं. जसं की इफ आय फाईंड टाईम आय विल गो टू सिनेमा. इफच्या पुढे सिम्पल प्रेझेंट घेतलेला आहे आय फाईंड टाईम, आणि त्याच्या पुढे प्रोबॅबिलिटी काय सांगितलेली आहे, आय विल गो टू सिनेमा. थर्ड, इफ सिम्पल पास्ट आणि त्याच्या पुढे जर वूड असेल तर इट इज इम्प्रोबेबल कंडिशन. बघा इथे आहे, इफ शी लेफ्ट द जॉब शी वूड बी इन ट्रबल, असं होऊ शकतं. इफ जर तिने जॉब सोडला तर शी वूड बी इन ट्रबल, ती कशामध्ये येईल, प्रॉब्लेममध्ये येईल किंवा ट्रबलमध्ये येईल हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट, इफ त्याच्यानंतर हॅड असेल, त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट असेल, प्लस वूड ऑर कुड, प्लस हॅव,
प्लस पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे आपला जो वर्बचा थर्ड फॉर्म आहे तो असेल. तर काय सांगितलेलं असं बघा, दीज आर इम्पॉसिबल कंडिशन्स बिकॉज दे हॅव टेकन प्लेस ऑलरेडी. कारण का ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामधून सांगितलेल्या असतील त्या काय असणार आहेत, इम्पॉसिबल असणार, म्हणजे शक्यच नाही होणार कधी अशा असणार. कारण का त्या ऑलरेडी त्या ठिकाणी झालेल्या असतात. तर इथे बघा, इफ शी हॅड वर्कड हार्ड शी वूड हॅव पास द एक्झाम. जर तिने थोडीशी मेहनत घेतली असती तर ती एक्झाममध्ये पास झाली असती. म्हणजे ती नाही झालेली पास, म्हणजे आता तिला पास होणं कसं आहे, इम्पॉसिबल आहे हे सांगण्यासाठी इथे हा जो सिंटॅक्स आहे तो काय केलेला आहे, फॉलो केलेला आहे. नेक्स्ट, इफ नंतर सिम्पल फ्युचर आणि नंतरच्या सिक्वेन्शियल सेंटेन्समध्ये पण सिम्पल फ्युचर असं असेल तर काय सांगतं बघा, दिस इज युज्ड फॉर कोऑपरेशन ऑर रिक्वेस्ट. तर हे जे आहे असं सिंटॅक्स जो असेल तर तो काय सांगतो, कोऑपरेशन किंवा रिक्वेस्ट सांगतो. इथे बघा, इफ यू विल फॉरगिव्ह मी आय विल नेव्हर डू इट. जर तू मला माफ केलं तर मी कधीही असं करणार नाही. तर ही जी रिक्वेस्ट आहे इथे सांगितलेली आहे की मला फॉरगिव्ह करा, तर फॉरगिव्ह केलं तर मी असं कधीही करणार नाही. नेक्स्ट, इफ वेअर वूड, दिस इज इमॅजिनरी कंडिशन. असं असेल तर काय असतं, इमॅजिनरी म्हणजे आभासी कल्पना असते ही. फॉर एक्झाम्पल, इफ आय वेअर द PM आय वूड गो ओव्हर टेररिझम. जर मी PM झालो असतो तर मी काय केलं असतं, आय वूड गो ओव्हर टेररिझम, म्हणजे मी टेररिझमचा खात्मा करून टाकला असता, असं थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे ही इमॅजिनरी कंडिशन आहे, त्याचा तो आभास आहे की जर असं झालं असेल तर मी असं केलं असतं, अशा प्रकारे. आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा.